मंडळी गिरगाव गणेशोत्सव 2025 अष्टविनायकाची वारी साजरी करतोय। 8 गणपती अष्टविनायकाचे, त्यापैकी गणपती चिंतामणी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या पाहूया। आम्ही लाल मातीवाले श्री साई गणेश मित्र मंडळ, दादा महाराज घाट, साई गणेश मित्र मंडळ, श्री चिंतामणी चा देखावा छान असं चिंतामणी रूपातला गणपती बाप्पा। या पुढे दर्शन घेऊया। गणपती बाप्पा थँक्यू। बघा अष्टविनायकला गणपती चिंतामणी, मस्त असं देवाचं रूप। मंडळी दर्शन घ्या। वा, हुबेहूब मूर्ती आहे अगदी। छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणा घेऊन गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जात आहे। चिंतामणी अष्टविनायक मधला आपला चिंतामणी बाप्पा याची थीम ठेवली गेलेली आहे। मंडळी गिरगावमध्ये आला तर अष्टविनायक क्षेत्र, जे आपले 8 मानाचे गणपती आहेत अष्टविनायकातले, त्यापैकी 8ही गणपती बाप्पा काही मंडळामध्ये स्थायिक झालेले आहेत। हा गणपती बाप्पाची थीम कुठची आहे तर चिंतामणी गणेशाचं रूप। आपलं पूर्ण नाव निलेश अर्जुन जरे आणि आपल्या मंडळाचं नाव साई गणेश मित्र मंडळ। ओके, छान असं गणपती बाप्पाचं दर्शन झालं। चिंतामणी अशी काय थीम आहे यावर्षीची? यावर्षी आपल्या गिरगावात सगळे 86 मंडळ एकत्र आलेले आहेत। ओके, 8 मंडळांनी अष्टविनायकचं दर्शन घडवलेलं आहे, म्हणजे लोकांना जायला भेटत नाही सगळ्यांनाच, म्हणून गिरगावने प्रॉपरली सगळे 8 मंडळ अष्टविनायकची प्रॉपर प्रतिकृती करून तेच मंदिर आहे आणि त्यांचं प्रसाद वाटप पण इकडेच होणार आहे। तिकडे जो प्रसाद असतो तो प्रसाद वाटप पण इथे होणार आहे, त्याचे स्टॉल पण लागलेले आहेत। म्हणजे अष्टविनायक मध्ये चिंतामणी हा जो गणपती आहे त्याच्या तुम्ही जवळजवळ तो चिंतामणी प्रतिकृती इकडे आणलेली आहे। त्याचे प्रतीक देवाचं रूप, त्याचं मंदिर हे तुम्ही ज्यांना तिथे जायला मिळत नाही, देव आपल्या दारी इथे झाला असं म्हणू शकतो। तर आपला इकडचा ऍड्रेस काय आहे? दादा महाराज हाईट्स, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई 4। म्हणजे ज्यांना कोणाला अष्टविनायक जायला मिळत नाही चिंतामणी, त्यांनी इथे यावं, नक्की दर्शन घ्यावं। अष्टविनायकाची वारी पूर्ण होईल नक्की। आणि आपला बाप्पा 10 दिवसाचा आहे। 10 दिवसाचा आहे, बरोबर। आणि दादा मगाशी तुम्ही बोलताना एक मध्ये लक्षात आलं लाल माती, त्याबद्दल तुम्ही काय सांगत होता? लाल माती म्हणजे आम्ही कसं ठरवलं की आता पीओपीच्या मूर्त्यामध्ये पर्यावरणपूरक राहत नाहीयेत, बरोबर गेल्या विरघळत नाहीत। तुम्ही दुसऱ्या दिवशी गेल्यात बघायला तर समुद्र भरपूर मूर्त्या पडलेल्या असतात, बरोबर। शाडूची माती पण आहे ना, ती समुद्र वितळते माती ती, तर ती पण चिकट होते समुद्र। लाल माती मूर्ती कधी एक खडा जरी ठेवला तर 2 ते 3 मिनिटात माती विरघळते। आमची मूर्ती पण 350 ते 400 किलो आहे, पण ती 4 ते 5 उतरून जाते। ही जी पाडून आम्ही लाल माती मूर्ती म्हणून आम्ही सुरुवात केली की काहीतरी पर्यावरणपूरक करायचं, नंतर मूर्तीवर पाय पडतात हे पडतं म्हणून ते बंद करायचं आम्ही लाल माती मूर्ती सुरुवात केली। अच्छा, म्हणजे तुमच्या मंडळाकडून जेवढी काय त्याची खबरदारी घेता येईल, इव्हन गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर सुद्धा त्याची विटंबना होऊ दे, त्याचं संकल्पना आहे अशी मान्यता आहे। आणि हा 5 फुटीचा लाल मातीवाले असा गणपती बाप्पा आहे, बरोबर, गिरगावला। आणि मुंबईतला आहे, मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपती। ओके, चला अष्टविनायकपैकी चिंतामणीचं कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर या मंडळाला नक्की भेट द्या। 10 दिवसाचा बाप्पा आहे आणि सुंदर असं गणेशाचं रूप, 5 फुटी लाल मातीवाले, दादाने ऍड्रेस दिलेला आहे। ओके दादा, अजून एक महत्वाचं म्हणजे हे तुम्ही जे म्हणाला अष्टविनायक आहे, कसं काय एनरोल केलं तुम्ही, म्हणजे कसं? म्हणजे मंडळ एकत्र आली, आता सगळीच मंडळ मोठी मोठी होत चालले, बरोबर। गिरगावातले 86 मंडळ एकत्र आले। तर असं जनरली होत नाही की प्रत्येक मंडळात काही ना काहीतरी भांडणं वगैरे काहीतरी असतात, पण गिरगाव असं आहे की पहिल्या 86 मंडळ एकत्र आले। त्या 86 मंडळांनी ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करू
ओके. म्हणून आम्ही परत पहिला आता गणपतीच करतो, आपण पहिली गणपतीची प्रतिष्ठापना करूया. अच्छा. म्हणून आम्ही अष्टविनायक हा कन्सिडर घेतला. अष्टविनायक कन्सिडर आम्ही 8 मंडळ, जी मोठी जागा आहे जिथे काही करतोय अष्टविनायक मंदिर प्रॉपरली, त्या जागेमधून आम्ही अष्टविनायक 8 गणपती बसवलेले आहेत. असं केलं. त्याबरोबर आपल्याला गिरगावचा राजा, गिरगावचा महागणपती, मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपती किशनाकेचा, हे गणपतीचं दर्शन होऊ शकतं. अच्छा. जणू अष्टविनायकचे गणपती बाप्पा गिरगावात अवतरले आहेत आणि आपण प्राऊडफुली बोलू शकतो मी गिरगावकर. मला बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही उपयुक्त माहिती दिली. ती नक्की त्यांच्या सबस्क्राईबर फॅमिली मंडळींना वाटेल आणि ते आवर्जून येतील. मी असं आव्हान करतो आणि तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. असे छान छान उपक्रम बनवत जा. तुमच्या संपूर्ण मंडळ, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा तुमची भरभराट हो आणि देवाचे आशीर्वाद तुम्हाला लाभो. तुम्ही जी पूजा अर्चा देवाच्या पुढे मांडली आहे ती यशोगाथा पुढे उत्तर प्रगती होत जावं. विसर्जन पण आहे ना, पण नेतो विसर्जन, पण आम्ही तिथे टेबल म्हणून दुधाचा दुधाभिषेक करून नंतर पाण्यात करतो. अच्छा. दुधाचा अभिषेक करतो, नंतर मग आम्ही पाण्यात विसर्जन करतो. ओके ओके. छान. बरेच लोक येतात तिकडे, लाईन वगैरे लागेल ते दुधाचा अभिषेक होतो. पुढे आपल्या गिरगाव चौपाटीला स्वराज्य गर्जना म्हणून आहे गार्डन, त्यामध्ये आम्ही ते आता पॉन्ड बांधतात ना, करतो. अच्छा अच्छा. तसं कसं आमचं चालेल. सुंदर असं गणेशाचं रूप आणि सुंदर असं रूप. थँक्यू दादा. गणपती बाप्पा असताना मंडळाचे धडाधडी कार्यकर्ते, हे नुसते कार्यकर्ते नाही, अध्यक्ष आहेत पण स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजतात आणि कामासाठी झोकून देतात. दादांकडून पूर्ण माहिती दिलीच आहे या मंडळाबद्दल. दादा एक 2 शब्द तुमच्याकडून, एक अध्यक्षाच्या नात्याने, एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून प्लीज. गिरगाव गणेशोत्सव वारी याच्या अंतर्गत आपण अष्टविनायक वारी करतोय गिरगावात. 86 मंडळांमधली, गिरगावातली 86 मंडळांपैकी 8 गणपतीची मंडळं अशी घेतली आहेत जिथे आपण अष्टविनायक वारी करणार आहोत. बरोबर. आणि ह्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे, कारण बरीच वर्ष काम चालू आहे. आम्ही खूप प्रयत्न पण केले की काय करायचं वेगळं काय करू शकतो. आम्ही ती लाल मातेची मूर्ती आमच्या मूर्तिकाराला सांगितलं की अद्वैत पानवलकर म्हणून आहेत. अच्छा. त्यांनी मूर्ती घडवली आहे, तर त्यांना आम्ही विचारलं आपण ही लाल मातेची मूर्ती करू शकतो का. आमच्या डोक्याची संकल्पना आली, आम्हाला वाटतंय की आपण करू काहीतरी वेगळं. आपण छोट्या मूर्त्या बघतो अष्टविनायक, म्हणजे लाल मातीच्या आहेत की छोट्या घरगुती आणतात लोक. आपण मंडळासाठी लाल मातीची मूर्ती स्थापन करू शकतो का. तर त्यातनं विचार करत करत आम्ही ती मूर्ती घडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ओके. गेली 4 वर्ष आम्ही 5 ते 6 वर्षाला लाल मातीची मूर्ती स्थापित करतो इकडे. यंदा एक खास वैशिष्ट्य असं करणार आहोत की समुद्रकिनारी न करता किंवा समुद्रकिनारी करून ती दुग्धाभिषेकनी मूर्तीचं विसर्जन करायचं, विसर्जनाच्या दिवशी. असा प्रयत्न आहे. बघू काय होतं. नक्की भगवंत तुमच्या प्रयत्नाला नक्की साथ देईल. जसं लाल मातीचं तुमची संकल्पना आली पर्यावरणपूर्वक, तसं तुमच्या मंडळाची असंच नेहमी उत्तरोत्तर प्रगती होत जावते, हेच तुमच्या चरणी, देवाच्या चरणी प्रार्थना. आणि दादा तुमचं एक महत्वाचं, अध्यक्ष म्हणून ठीक आहे, पण तुमचं नाव काय आम्हाला ते जगासमोर. विशाल सुरेश रायकर. अच्छा. राहिला राहतो इथेच मी दादा महाराज मध्ये. गेली 30 वर्ष मंडळाचं काम करतोय. बापरे. आणि असंच हे काम आम्ही सगळे तेव्हा खूप लहान होतो, पण आता सगळे बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे हे काम असंच चालू ठेवणार आहे. चालू राहा. आणि तुम्हाला त्याची आवड सुद्धा आहे. हो खूप. आणि दादा तुमची पुढची पिढी सुद्धा ह्या याच्यात यायला तुम्हाला आवडेल का. हो नक्की. दादा एक महत्वाचा प्रश्न राहिला, आपण ज्या मंडळाची मंदिराची जे बांधकाम बघितलं चिंतामणीचं, तर त्याला उभारायला किती वेळ लागला, काय मटेरियल लागलं, कोणी बांधलं. हे मंदिर 5 दिवसात त्यांनी स्ट्रक्चर उभा केलंय. टोटल 5 डेज. ओके. 5 दिवसात. आणि एक 2-3 दिवस त्यांना कलरला लागले. अच्छा. त्याचे कला दिग्दर्शक आहेत सुमित पाटील. ओके. आणि हे त्यांच्याच कारागिरांनी सगळं मंदिर तिथे जे आहे ते हुबेहूब साकारलं इकडे. त्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत पहिले तर. अच्छा. सुंदर असं चिंतामणी रूप देवाचं आणि पर्यावरणपूरक असे मेसेज दिले. चला छान वाटलं दादा, दोन्ही दादांना भेटून. धन्यवाद. गणपती बाप्पा. हा दादा आपला मुलगा बरोबर. दादा बघा पुढची पिढी आपल्या चांगल्या अशा हिंदू धर्मामध्ये येते आणि चांगले संस्कृत. आपलं नाव. सोहम निलेश झरे. आणि शाळा कुठची. सेंट तेरेजा हायस्कूल. अरे वा. आणि किती मध्ये सर आपण. 7वी. अच्छा.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्षीचा बाप्पा म्हणजे चिंतामणीचा अष्टविनायक आहे, आवडला का? हो आवडला. ओके, आता बाबां तर मदत करताच आहे, पण तुला असं आवड आहे गणपती बाप्पाची? हो आवडते मला काम करायला बाप्पांचे. अरे वा, चांगला. चल तुला आता पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. तुझी सुद्धा तुझ्या जे काही परीक्षा असतील वगैरे त्याच्यात उत्तीर्ण होऊ दे आणि देव बाप्पा तुझ्या नेहमी पाठी राहू दे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. मंडळी, बाप्पा माझा गिरगावचा कसं गणपतीचं रूप छान वाटलं की नाही तुम्हाला? नक्की आवडलं असेल. तसं अष्टविनायकीला आपण पहिला गणपती चिंतामणी पाहिला आहे. आपला दुसरा ब्लॉग लवकरच येतोय, दुसरा अष्टविनायक गणपतीचं स्थान घेऊन. तर स्टे ट्यून, चॅनल सबस्क्राईब करा. वा, काय छान असा देखाव आहे. गणपती बाप्पा आणि भगवान विष्णूचे असे अवतार.